हे घे. काय ग? आता न कुरकुर करता दूध पिऊन घे. मी दूध पिते पण आज तुला इतकं प्रेम का होतू जातंय? काही हवंय का? काही नको, तू खूप काम करतेस ना, तू स्ट्रॉंग आहेस ना. दूध पिऊन तू अजून स्ट्रॉंग होशील. मग मी एकटीने स्ट्रॉंग का व्हायचं? तुला पण अजून स्ट्रॉंग व्हायला हवं. म्हणून थोडं दूध मी पिते, थोडं दूध तू पी. आपण दोघे स्ट्रॉंग होऊ. ओके. गुड गर्ल. आता जा पटकन आंघोळीला जा. एक मिनिट थांब. हे घे, कारण ह्यात आहे मिल्क प्रोटीन, जे माझ्या स्ट्रॉंग परीच्या केसांना आणखीन स्ट्रॉंग करतं. आई, मी स्ट्रॉंग कारण तू स्ट्रॉंग. हे घे, जा. आलं बघ परत तोंडवर करून. माझ्यासारखा एखादा असता ना तर परत तोंड दाखवलं नसतं ऑफिसमध्ये. मी तर जीवच दिला असता. यांच्या घरच्यांना यांची लाज नसेल वाटत का ग? तुम्ही इथे काय करताय? सर रागवलं का सर? पण सर हे सगळं मी सिमी मॅमच्या सांगण्यावरून केलं, कळलंय ते आम्हाला. सर तुम्हाला कळलं ना सर की हे सगळं मी माझ्या मर्जीने नाही केलं. हा, अहो मग हेच तर चुकलं ना तुमचं घारतोंडे. निदान करायच्या काही गोष्टी तर स्वतःच्या मर्जीने करायच्या. दुसऱ्यांचा विचार करून दुसऱ्यांच्या मर्जीने सगळं केलं तर तुमच्या प्रेमाचं काय? प्रेमाचं? तुमच्या कामावरच्या प्रेमाचं, तुमच्यात स्वाभिमानाचं काय असं म्हणतायत समीर सर. आणि कोणीतरी सांगितलं म्हणून मी चोरी केली असं काय नसतं घारतोंडे. तुम्ही चोर असता किंवा नसता, तुम्ही चोरी केली, तुम्ही चोर आहात, सिंपल. सर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली सर, मी मान्य करतो सर. सर प्लीज मला एक संधी द्या सर. सर माझ्या मुलाबाळांचा विचार करा सर. प्लीज मला माफ करा. मी आता तुमच्या बोलण्याबाहेर नाही जाणार सर. तुम्ही थांबा थोडा वेळ, समीर सर विचार करून सांगतील. सर तुम्ही सबसे बॉस आहात आणि समीर सर तुमचे मित्र आहेत हे माहिती आहे मला सर. सर प्लीज प्लीज मला कामावर ठेवून घ्या. तुम्हाला हे त्या दिवशी तुमच्या पॅलेसमध्ये आलो होतो तेव्हा अंदाज आला होता आणि तुमच्या काकूंमुळे यापुढे मी नाही घोटाळे करणार कोणतेही. प्लीज 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 मला कामावर ठेवून घ्या सर प्लीज. ठीक आहे घारतोंडे, तुम्ही या उद्यापासून. पण एक लक्षात ठेवा घारतोंडे, मी कोण आहे हे तुमच्या व्यतिरिक्त जर का इथे कोणालाही कळलं, आणि जर ते कळलं तर मग तुम्ही तुमचा रुमाल, तुमचा घाम बसा पुसत. कळलं? ठीक ओके सर. थँक्यू. चला सर. नेहा, काय झालं? कशाचं? मला वाटलं तू इथे बसून कॉफी घेशील. मी माझ्या डेस्कवर जाऊन घेते. तू असं का बोलतेस माझ्याबरोबर? म्हणजे तू नेहमीसारखी नाही बोलतेस माझ्याशी. कारण माझ्याकडे बोलायला काही नाहीये.
तुझ्याकडे असेल तर तू बोल. ठीक आहे. काल आपण एका महत्वाच्या विषयावर बोललो. आपण नाही, तू बोललास जे मला नाही आवडलं. ओके, त्याबद्दल तू काय विचार केलायस? जे बोललेलं आवडलंच नसेल त्याबद्दल काय विचार करायचा यश? या प्लीज 2 मिनिटं शांतपणे बसशील आणि माझं ऐकून घेशील प्लीज? माझ्याकडे खूप काम आहे. प्लीज जस्ट 2 मिनिट्स प्लीज. हे बघ नेहा, काल मी तुझ्याशी जे परांजपेंशी लग्नाबद्दल बोललो, प्लीज अंडरस्टँड, त्यात माझा काही स्वार्थ नाहीये. आणि नेहा, माझा हेतू तुला दुखवायचा नाहीये. महत्वाची गोष्ट म्हणजे मी तुझ्या बाजूने बोलतोय, तुझ्यासाठी, तुझ्या काळजीपोटी बोलतोय. म्हणूनच मी विचारतोय की तुझ्या मनात काय ते सांग तरी. असं गप्प राहून कसं चालेल? झालं तुझं बोलून? नाही झालं माझं बोलणं. मला उत्तर हवी येत नाही. तू वचन दिलंयस ना काका काकूंना, आणि तुला आवडतात ना ते परांजपे. मग उत्तर हवी आहेत मला. सांग, तू लग्नाला तयार आहेस की नाही? पास यश, पास. खूप झालं. काय बोलतोयस तू? तुला कळतंय तरी? दिलं भावनेच्या भारात मी काकाकुंना वचन. मला माहिती तुला यावं, माझं भलं व्हावं. पण का करू मी लग्न? सांग ना, का करू मी लग्न? कोण आहे मी? अविवाहित नाही, लग्न झालंय माझं. मग विवाहित? नवरा सोडून गेलाय मला. मग डिवोर्सी? तर तसंही नाहीये, अजून मिळालेला नाहीये डिवोर्स. मग विधवा? सांग ना यश, आहे उत्तर तुझ्याकडे? माझ्याकडे बघ यश, आहे उत्तर तुझ्याकडे? नाही ना? माझ्याकडे आहे. मी एक आई आहे. आणि परीची आई हीच ओळख आहे आता माझी. त्यामुळे एक आई म्हणून आता माझी प्रायोरिटी फक्त परी आहे, बस. काका काकूंना दिलेलं वचन हे त्यांच्या समाधानाकरता होत, पण खरं वचन मी माझ्या परीला दिलंय. आयुष्यभराचं वचन की तिच्या आणि माझ्यामध्ये आता दुसरं कोणीच येणार नाही. आणि आता आयुष्यभर मी हेच वचन पाळणार आहे. त्यामुळे लग्न करायचा तर प्रश्नच येत नाही. मला वाटतंय तुला तुझ्या प्रश्नांचं उत्तर मिळालं.